नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली. माझं बोलणं ऐकून दोघंही हसायला लागले. पलीकडच्या कणातीतल्या बायाही माझं बोलणं ऐकून जोरात हसल्या. मला काहीच समजेना की माझं काय चुकतंय ते. मी खाली मान घालून अंगठ्यानं माती उकरीत राहिलो. मुकिंदानं जवळ येऊन माझ्या दोन्ही खांद्यांना धरून विचारलं, आई बाप काय करतात र पोरा तपले? बाप लहानपणीच देवाघरी गेलाय. आई हाय घरी. तू या आईला माहिती आहे का की तू इकडं आलाय आणि तमाशात यायचं म्हणतोयस ते? मुकिंदानं काळजीनं विचारलं. नाही, तिला नाही आवडत तमाशा, पण तिला लई कामं पडत्यात. दररोज लोकाच्या मजुरीवर जावं लागते. मी बी काम करू लागतो. तरी शाळेच्या खर्चाचं सोडा, साधी पोटाला भाकरसुद्धा मिळत नाही. तुमचं किती बरं आहे. तुम्हाला लोक किती पैसे सोडित्यात. मला घ्या ना दादा तुमच्यात. मी विनवणी करता करता बोललो. मेंथोलच्या दिव्याच्या प्रकाशात मुकिंदाच्या डोळ्यात थोडंसं पाणी चमकल्यासारखं मला दिसलं. त्यानं माझ्या हाताला धरून तंबूच्या आतमध्ये नेलं. एका बाजेवर बसवलं. जर्मलच्या ग्लासात पाणी दिलं. मला खेटून बसून पाठीवरून मायेनं हात फिरवत तो मला समजुतीच्या स्वरात सांगू लागला. पोरा, मपलं निम्म आयुष्य गेलं रे ह्या तमाशाच्या फडात. पण माया बायकोला कवा जयंतीच्या टायमाला साधं एक लुगडं घेऊन देता आलं नाही, की पोराला कधी चांगलं चुंगलं खायला नेता आलं नाही. कारण जत्रा खेत्रा असल्यावरच आम्हाला काम असतंय. इतर वेळी मात्र वर्षातलं 9 महिनं आम्हाला कुत्रं सुधीक विचारित नाही. सीझन संपला की गावाला गेलो तरी आम्हाला कोणी कामाला सुधीक बोलवीत नाही. वरीसभर काम नसतंय का तुम्हाला? आणि गावाला गेल्यावर लोक कामाला का बरं बोलावीत नाहीत? वरीसभर काम नसतंय र, कारण आम्हाला तमाशा सोडून बाकीचं दुसरं काहीच येत नाही असा लोकांचा गैरसमज असतोय. मुकिंदा त्याच्या जीवनाचा तमाशा पोट तिडकीनं मला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता. बाजेवर बसल्या बसल्या इतका वेळ पाय हलवत बसलेलो मी त्याच्या बोलण्यानं स्तब्ध झालो. तो पुन्हा सांगू लागला. पोरा, आमच्या जातीक जमिनी पण जास्ती नाहीत आणि आहेत त्या बी सरकारी गायरान. त्यात कुसळा बिगार काय बी पिकत नाही. तुमच्या जातीक म्हणजे र दादा? मी पटकन विचारलं. अरे म्हणजे तमाशात आम्ही सगळी खालच्या जातीचीच लोक असतोय. आमच्या तमाशातल्या बायांना सीझन संपल्यावर गावाक गेलं की सगळं गाव नाच्या बाया म्हणूनच हिनिवत्यात बघ. एवढं सोपं नाही र हा तमाशा. मुकिंदा पोट तिडकीनं मला समजावित होता. पण का बरं तुमच्याच जातीची लोक असत्यात, आमच्या जातीची का बरं नसत्यात? येडा आहेस पोरा तू. तुला नाही कळायचं एवढ्या लवकर हे समज. सोड, जाऊन दे. तू आता इथं झोप आणि सकाळी तुझ्या घरला जा. तुही आई तुही वाट बघत असेल. मुकिंदा बाजेवर अंग टाकत म्हणाला. तरीही माझा विचार मात्र बदलना. मी पडल ते काम करन, मी सांगल तसं वागन, द्याल तेवढी मजुरी घेऊन इथं राहीन. आईच्या डोक्यावरचं शेळ्याचं कर्ज फेडायला मला मदत करायची. अशा विनवण्या करत करत मलाही झोप यायला लागली. मीही लवणलो. डोक्यात विचारांच्या वावटळी थैमान घालू लागल्या. तंबूचं कापड वरखाली जसं हलत होतं तसं माझंही ऊर विचारांनी वरखाली होत होतं. तरीही वग लावणी गणगवळण आपल्या आयुष्याचं सोनं करतील ह्याच विचारात मला डोळा लागला. सकाळ झाली तेव्हा माझ्या ढुंगणावर निरगुडीच्या फोकानं सपासप कुणीतरी फटके देतंय असं मला वाटलं. कदाचित मी स्वप्नात असेल म्हणून थोडा वेळ मी तसाच पडून राहिलो. पण ढुंगणाची पार आग आग व्हायला लागली. तेव्हा मात्र बोंबलतच खडबडून उठलो तर समोर साक्षात आई उभी होती. मी तिथून उठून धूम ठोकणारच तेवढ्यात आई माझी गचांडी धरून ओल्या फोकानं पुन्हा सपासप मारू लागली. मी तिचा हात धरण्याचा प्रयत्न करू लागलो, पण ती मला आवरेना. ती रागानं लालबुंद झाली होती. तमाशाचा सगळा तंबू आमचा तमाशा बघत होता. माझ्या बाबतीतचा तिचा असा भयंकर रुद्रावतार मी आयुष्यात पहिल्यांदा बघत होतो. काय करावं ते मला काहीच सुचत नव्हतं. आई इथं कशी काय आली, मी इकडे आल्याचं तिला कुणी सांगितलं, हे काहीच कळायला मार्ग नव्हता.
आई मला हाणता हाणता रागानं लाल बुंद होऊन बोलत होती. यासाठी तुला रक्ताचं पाणी करून एवढा मोठा लट्टा केला का काय र? ही थेरं करायला एवढा शिकवला का? होय र कार्ट्या? नाही ग आई, नको मारू ग. आयो आयो, मी विवळत आईला विनंती करत होतो. थांब, आज तू ह्या तमाशाचं याडच पळविते. तुला कोणचा धाक नाही राहिला. तू बाप गेला लवकर तोंड वासून, आणि तू लागला तमाशाच्या नादी लागून गुण उधळायला. अश्रू ढाळत ती बोलत होती, मारतही होती. तितक्यात बाहेर संडासला गेलेला मुकिंदा तिथं आला. आल्या आल्या तो आईच्या हातातला फोक हिसकावून घेत म्हणाला, अगं मावशे, जीव घेती का काय लेकराचा आता? मी काय बी करील, मपला ल्योक आहे त्यो. मला मारायला सुरुवात करता करता आई त्याच्यावरही डाफरली. तिचा राग काय कमी व्हायचं नाव घेत नव्हता. मी आईच्या पाया पडू लागलो, तरी ती मला वरून पाठीत दणके घालतच होती. ती मला मारीत होती की अख्ख्या पळस गावाला मारीत होती काय माहिती. तिचा मार खाऊन खाऊन मी काय जगत नाही असंच मला वाटू लागलं. मी एवढा कुठला मोठा गुन्हा केलाय हेच मला समजेना. आई मला तिथून उठवून बकोटीला धरून तंबूच्या बाहेर काढून गावच्या बाहेर नेऊ लागली. चालता चालता तिच्या तोंडाचा पट्टा मात्र गिरणीसारखा चालूच होता. मी मात्र बिल्या मांजरासारखा गप गुमान खाली मान घालून तिच्यासोबत चालत होतो. तिला लाडीगुडी लावत बोलत होतो, पण तिच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. गावकुसाच्या बाहेर आल्यावर ती थोडीशी शांत झाली. आम्ही एखाद्या निर्जीव दगडासारखं दोघंही मुक्या मुक्या घारखिंडीच्या दिशेनं चालू लागलो. लवण्यावर फटके मारल्यानं त्या काळ्या निळ्या होऊन फटफट करत होत्या, पण तरीही तोंडातून एक शब्द काढायची माझी विषाद उरली नव्हती. पाडळी फाटा आल्यावर आई थोडी थांबली. एका आंब्याच्या झाडाखाली थोडा वेळ बसली. मी तिच्याजवळ जाऊन बसलो. ती तिथून उठून माझ्यापासून लांब जाऊन बसली. मला झिपऱ्या शेळीला मारल्याची आठवण झाली. तीही अशीच माझ्यावर रुसून बसली होती, पण नंतर गोड झाली होती. माहेरच्या रस्त्याच्या दिशेनं ती एकटक बघत बसली. मी तिची तंद्री मोडली नाही. थोड्या वेळानं उठून पुन्हा चालू लागली. मीही तिच्या मागं मागं शेळीसारखं गप गुमान चालू लागलो. हळूच आईला लाडीगुडीत येऊन बोलू लागलो, आयवडे, ऐक ना गं मपलं थोडं. मला तमाशात जायचंय ग, लोकांना हसवायचंय. मग मला लई पैसे मिळतील आणि मग तुला लोकांची चाकरी नाही करावं लागणार. आपलं कर्ज लवकर फेडता येईन ग. आईनं माझं ऐकून घेतलं. तिचे पाय थबकले. माघारी वळून तिनं पुन्हा माझ्या सनकन एक मुस्काटात ठेवून दिली. हाताला धरून मला मांगीर बाबाच्या देवळाच्या बाहेरच्या कट्ट्यावर नेऊन बसवून ती स्वतःचं तोंड झोडून घेऊ लागली. विलाप करू लागली. दगडानं रचलेल्या छोट्याशा देवळाच्या भिंतीवर डोकं आपटून घेता घेता ती कळवळून सांगू लागली, अरे बाळा, लोक फक्त हसायला असत्यात, पोसायला नसत्यात र. तमाशा बिमाशा हे आपलं काम नाही. आधीच आपल्या जिनगानीचा तमाशा झालाय आणि तू या डोसक्यात हे कसलं खूळ भरलंय र. अगं पण आई, अगं ऐक ना गं मपलं. मी तिच्या गळ्याला मिठी मारून बोलत होतो. तिनं मला झिडकारून पुन्हा तोंड झोडायला सुरुवात केली. तेव्हा मात्र आईनं मला गुरासारखं जेवढं मारलं होतं तेवढं मारूनही जेवढं रडायला आलं नव्हतं तेवढं तिच्या स्वतःच्या तोंड झोडण्यानं मला रडायला यायला लागलं. मी हतबल झालो. या गाय रानात आता कुणाला मदतीला बोलावू आणि कुणाला नाही असा प्रश्न माझ्यासमोर पडला. मी मांगीर बाबाला रडत रडत विनवू लागलो, अरे मांगीर बाबा, मपल्या आईला म्हणावा मी नाही करणार आता येड्यावानी, पण तू तुझ्या जीवाला तरस करून नको घेऊ. त्या दगडाच्या देवाला कान नव्हते, डोळे नव्हते, वाचा नव्हती. त्यानं ऐकलं की नाही मला माहीत नाही, पण माझ्या डोळ्यातला अश्रूंचा पूर पाहून आईच्या काळजाला मात्र पाजर फुटला आणि ती मला कुशीत घेऊन स्पुंदू लागली. मीही पहिल्यापेक्षा जास्त रडू लागलो. माझ्या डोळ्यातल्या अश्रूंनी तिची पाठ ओली झाली. दोघंही बराच वेळ तसेच बसून राहिलो. खाकी चड्डी मागच्या बाजूनं वर करून ढुंगणावर वटलेल्या वळावरून अश्रू भरल्या डोळ्यांनी पाहत ती हात फिरवू लागली. स्वतःला दूषणं देत ती पुन्हा उठून मला घेऊन चालू लागली. आम्ही 2 डोंगरांच्या मधल्या खिंडीत आलो. तिनं उन्हाळीचा पाला घेतला.
हातावर चुरगळून माझ्या वळांवर लावला. थोडी चुरचूर झाली, पण नंतर गार गार वाटलं. खूप तहाना लागल्या होत्या, म्हणून तिथल्याच विहिरीत पायऱ्यांनी उतरून आम्ही दोघंही घटाघटा पाणी पिलो. पुन्हा रस्त्याला लागलो. चालताना ती मला मायेनं समजावू लागली, अरे बाळा, म्या तुला लई मारलं र, पण मी तरी काय करू र. जेव्हा तू तमाशाला गेलाय हे मला समजलं, तेव्हापासून मला रातभर डोळ्याला डोळा लागला नाही र. आणि जेव्हा सकाळी तुया संग गेल्याली समधी पोरं सुधी घरला आली आणि तरी तू घरी आला नाही, तेव्हा मात्र मपल्या काळजाचा ठोकात चुकला. मन चित्ती तर वैरी न चित्ती अशी माझी गत झाली र. पण तुला कोणी सांगितलं की मी इकडंच राहिलोय म्हणून? मी धाडस करून विचारलं. मला त्या आशक्यान समद सांगितलं. जसं मला हे सकाळी समजलं तशी मी तडक इकडं तडातड चालत निघाले. अरे बाळा, हे आपलं काम नाही र. अरे तमाशानं कोणचं भलं झालंय र. आपल्या गावातला त्यो सत्या, जैऱ्या आणि सुदम्या भिकला लागल्यात. त्यांच्या बायका पोरांच्या अंगावर कधी पाहिलाय का नईन कपडा? खाया पियाचे वांदे असतात त्यांचे. आई माझ्या गळ्यात हात टाकून चालता चालता मला एखाद्या मैत्रिणीसारखं समजावीत चालली होती. अगं पण आई, त्यांना लोक तर लई पैसे सोडित्यात ग. मी माझी बाजू मांडली. अरे ते पैसे तमाशाच्या मालकाचं राहत्यात. त्या सोंगड्या आणि नाचणाऱ्या बायांच्या पदरात काय नाही र पडत. आणि तुला याक सांगते, हे आपल्या जातीचं काम नाही. आधीच तू वाजंत्र्यासोबत वाजवायला जातो म्हणून भाऊबंद आपल्याला वाळीत टाकाया निघालेत. आणि आता तर तू तमाशात जायचं म्हणल्यावर तर आपल्याला गावाबाहेरच हुसकून देतील. अगं पण गुरुजी तर म्हणतात जातबीत असं काहीच नसतंय. हे बघ, ते फक्त म्हणायला असतंय. जातबीत नसती तर मग तुला का बरं 26 जानेवारीला साळतनं फुकाट सरकारी कापड मिळत नाही? आई, कवा संपतील ग ह्या जातीपाती? ज्योतिबाला पण मित्राच्या वरातीतून अपमान करून बाहेर काढलं होतं. आणि मग ज्योतिबानं शपथ घेऊन सावित्रीला संग घेऊन लई पोरींना शाळा शिकावली. मी पुस्तकातलं ज्ञान आईला ऐकवलं. चांगलं केलं त्यांनी, पण त्याचं आता इथं काय आलंय र? आई, आपण बी तसं करून ही जातीपातीची भितड पाडून टाकू आणि अख्खा गाव एक करू. महार, मांग, चांभार, रामुशी, बेलदार, ठाकर, लोहार, न्हावी, सुतार, गोसावी ही समधी आपल्या गावातली सगळ्या जातीची लोक एक जागी आणू. मी एका दमात बोलून गेलो. माझं बोलणं ऐकून आई चालायची थांबली आणि माझ्याकडं पाहिलं. कौतुक मिश्रित नजरेनं ती म्हणाली, बाळा, तू बाप सुदेक असंच काहीतरी बोलत राहायचा. म्हणून एकदा गावच्या सरपंचानं तुया बापाला गरम पंचायतीमध्ये पंचामोहर माफी मागायला लावली आणि दंड बी भरायला लावला होता. तवर तू झालाय नव्हता. बाळा, तुझा विचार अजिबात वाईट नाही, पण एक काम कर. अगोदर तू तुझ्या पायावर उभा राहा, मग हेच तुझ्या मनात जे काय हाय ते समद कर. त्यासाठी मी बी आपल्या जीवात जीव हाय तोवर तुला तुझ्या त्या पुस्तकातल्या सावित्रीबाईसारखी साथ देईन मला. माई आडानी निरक्षर आई मला आमच्या मुख्याध्यापकापेक्षाही मोठी वाटली. विचारांनी प्रगल्भ भासली. आईबद्दलचा अभिमान अजून वाढला. इतका वेळ दुखणारे वळ आम्हा मायलेकरांच्या गोड संवादानं शांत झाले होते. आम्ही चालत चालत घरी पोहोचलो तेव्हा घरासमोर कोंडीबा आणि बाकीची भाऊबंद अंगणात उभी असलेली दिसली. अंगणात पाय ठेवतो न ठेवतो तेवढ्यात कोंडीबा एक जोराची शिवी हासडून टोमणे मारू लागला. आला का र बब्या नाच्या बायांच्या चोळ्या आणि चड्ड्या धुवून? भाऊजी, तोंड सांभाळून बोला जरा. आई कडाडली. आधी तुयावाला गाभडं नीट सांभाळ. तू बब्या तमाशात गेल्याची खबर अख्ख्या गावात पांगली. कोंडीबानं आईला पुन्हा डिवचलं. आईच्या रागाचा पारा भयंकर चढला. तिनं मला गचांडतच घरात नेलं. त्यानंतर बराच वेळ आईची आणि कोंडीबाची बाहेर भांडणं चालूच होती. मला मात्र खूप पश्चाताप होत होता. आपल्या एका चुकीच्या पावलामुळं आईला किती मनस्ताप होतोय. तिला किती जणांच्या प्रश्नाला तोंड द्यावं लागतंय. तिच्या जीवाला किती वेदना होत आहेत. मी जे केलं ते फार चुकीचं केलं. मी तर अजून तमाशात गेलो सुद्धा नाही तर एवढा वाद पेटलाय.
जर चुकून मी गेलोच असतो तर माझ्या आईनं रागाच्या भरात जर स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून केलं असतं मग. हा विचार मनात आल्यावर माझ्या अंगावर सरकन काटा आला. डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. मी माझ्याच मुस्कटात मारून घेऊन मनातल्या मनात अशी शपथ घेतली की आईला वाईट वाटल, तिच्या नावाला बट्टा लागल असं कृत्य आपण कधीच करायचं नाही, कधीच करायचं नाही. आणि पुन्हा माझ्याच गालफाडात मारून घेऊ लागलो. त्यानंतर घर झाडून घेतलं. तपेलं घेऊन मळ्याच्या विहिरीवर पाण्याला गेलो. खूप खोल गेलेल्या विहिरीतून पाणी ओढू लागलो. जसजशी बादली वर येत होती तसतसा मी चांगल्या विचाराचं दावं डोक्यात गोळा करू लागलो. आपण खूप मोठं व्हायचं, नाव कमवायचं, आईच्या वाट्याला आलेलं सगळं दुःख दूर करायचं, आपलं गळणारं घर शेकारून घ्यायचं, नवीन कौलं टाकायची, आईला चांगलं लुगडं घ्यायचं, मोडलेल्या दरवाजाला चांगली फळी बसवायची. लोकाची पोरं जशी कोलगेट आणून दात घासतात तसं आपण सुद्धा करायचं. लोकांची पोरं जशी अंडरपॅन्ट घालतात तशी आपणही घालायची. खिशाला रेनॉल्डाचा पेन लावून अळकुटीच्या हायस्कूलला जर्मलच्या पत्र्यापासून बनवलेली दप्तराची पेटी घेऊन जायची. आईचं नाव खूप खूप मोठं करायचं. जर्मलचं तपेलं भरून डोक्यावर घेऊन घरी पोहोचलो तरी डोक्यातून मोठे व्हायचे विचार काही जायला तयार नव्हते. मोठं व्हायचं हे मात्र डोक्यात फिट बसलं होतं. परीक्षा जवळ आली होती. 7वीच्या परीक्षेचं केंद्र अळकुटी होतं. पेपर सुरू होते. वर्ष संपलं तरी सगळ्याच विषयाची पुस्तकं आईनं घेतली नसल्यानं सगळीच पुस्तकं वाचायला मिळाली नव्हती. तरी वर्गात फळ्यावर जेवढं शिकवलं गेलं होतं तेवढंच लक्षात ठेवून परीक्षेला सामोरं जात होतो. खरं तर 7वीच्या वेळी जास्त अभ्यासाची गरज असताना मी मात्र तमाशान वाजंत्री ह्यात बराचसा वेळ वाया घालवला होता. त्यामुळं गावातली बरीच मंडळी मी नापासच होणार म्हणून आईच्या डोक्याला सांज सकाळ ताण देत होते. पारूबाई, 7वीला बबू पास होईल असं आम्हाला वाटत नाही ग. आणि जरी पास झाला तरी त्याचा नंबर पार रुपाली, संप्या, दौल्या ह्यांच्या मांग जाईल. बघ तू. होऊ दे नापास, त्याच्या नशिबात जसं असेल तसं होईन, तुम्ही नका काळजी करू. आई बोलणाऱ्यांची तोंड गप्प करण्याचा प्रयत्न करीत होती, पण रानात जाऊन मात्र खूप हळहळत होती. पेपर होऊन आल्यावर लवकर भाकर करून मला वाढीत होती. रात्रीचा जास्त वेळ अभ्यास करता यावा म्हणून उसनं पासनं करून घासलेट आणून चिमणीत भरून ठेवीत होती. मी रात्रीचा अभ्यास करतोय की नाही हे बघण्यासाठी तोंडावर गोधडी घेऊन आतल्या आत जागत होती. मध्ये मध्ये खाकरत होती, जेणेकरून मला जाणीव व्हावी की ती जागीच आहे. मीही मन लावून जमेल तेवढा अभ्यास करत होतो. अळकुटीला पेपरला जाण्यासाठी 5.5 किलोमीटर जावं लागत होतं. उशीर होऊ नये म्हणून लवकर उठून ती मला आवरून देत होती. एकदाचे सगळे पेपर झाले आणि माझ्यापेक्षा तिचा जीव जास्त भांड्यात पडला. शेवटचा पेपर देऊन आल्यावर रात्री भांडी घासताना तिनं विचारलं, बाळा, लोक म्हणत होती की तू ह्या वर्षाला नापास होणार आहेस म्हणून. मला लई वाईट वाटतंय र. मला याक सांग, आजवर तू कवा नापास झाला नाहीस, कायम पहिल्या नंबराने पास होत आला. मग ह्या वर्षाला बी होशील ना र तू पास? होईल वली आई मी पास, नको करू काळजी. उद्यापासून आपण लागू कामाला. 8वीला गेल्यावर पुस्तकांना लई पैसा लागतात आणि मोठमोठ्या वया बी लई लागतात असं मला त्या 9वीतला नबुआयचा इल्या म्हणत होता. मी आईच्या मनात आशावाद पेरला. मिनमिन त्या चिमणीनं आईच्या डोळ्यातल्या समाधानाचा चंद्र पाहिला. ती आनंदानं सुखावली. आम्ही माय लेकरं यशाचा सूर्य उगवायची वाट पाहत पाहत संयमाचा अंधार अंगावर घेऊन झोपी गेलो. विझवलेल्या चिमणीच्या वातीचा वास घरभर दळवळत राहिला. निकाल लागायला 1 महिना बाकी होता. तोवर काहीतरी कामधंदा करून पैसे साठवले पाहिजेत म्हणून बेलदाराच्या मन्यानं आणि मी दोघात एक धंदा करायचं ठरवलं. पैशाचं झाड लावता येत नसलं तरी त्यासाठी प्रयत्नांचं झाड मात्र मी आणि आई हलवून पाहतच होतो. दोघांनी आयांकडून 10-10 रुपये मागून घेतले. एक सायकल भाड्याने घेतली. बाळूदादाकडून एक हात तराजू आणला. सायकलला दोन्ही बाजूला 2 पोती बांधून त्यात एक तराजू टाकला. गारंगळवाडीला जाऊन जोर जोरानं आवाज देऊ लागलो.
ऐ भंगारवाला, ऐ रद्दीवाला, ऐ भंगारवाला, ऐ रद्दीवाला. आम्हाला पाहून कुत्री भुंकायला लागली. लोक ओळखीचा आवाज ऐकून आमच्याकडे कुतूहलानं पाहू लागले. वर्गातली पोरं पोरी प्रत्येक आळीत आमच्याकडे पाहून हसत होती. काही जण टोमणे मारत होते, काही जण ऐ भंगार म्हणून आम्हाला हिनवत होते. तेव्हा मी मनाला म्हणालो, म्हणू चायला ह्या लोकांच्या आपण गरिबांनी काय बी काम करू द्या बुवा, लोक नावं ठेवायला हजर असतातच. आपण या नेमकं करावं तरी काय. अरे बबू, असंच आहे बघ सगळं. लोक भीक बी मागू देत नाहीत आणि काम बी करून देत नाहीत. वैर चाल बाबा, निम्मा दिवस गेला तरी थोडं बी भंगार आणि रद्दी मिळाली नाही. चाल जाऊ दुसऱ्या गावाला. काहीच धंदा झाला नाही तर संध्याकाळी सायकलीचं 2 रुपये भाडं देता नाही यायचं. तो गिरी उद्याला सायकल द्यायचा नाही. मी काळजीनं बोलून सायकलवर टांग टाकली. वैर चाल शिरीला जाऊ, मन्या सायकलच्या मागच्या सीटवर बसताना म्हणाला. शेरीत पोचलो. सायकल चालवून अधीमधी पायी चालून पायाचं तुकडं पडायची वेळ आली तरी काहीच धंदा होण्याची चिन्ह दिसेनात. आमचे चेहरे उतरले होते. घरी परतताना एका वाडीवरलं एक घर दिसलं. तिकडं मोठ्या आशेनं गेलं. आरोळी दिली. घरातून एक जाडजूड बाई बाहेर आली. तिनं आम्हाला बोलावलं. घरात नेलं. घरात बरंच जुनं पानं सामान पडलं होतं. तिनं ते सगळं उचलायला सांगितलं. आम्हाला तर ते भंगार पाहून सोनं सापडल्यासारखा आनंद झाला. एक एक वस्तू घेऊन ती मी वजन काट्यात टाकू लागलो. तेव्हा ती बाई म्हणाली, वजन बिजन काही करत बसू नका, फक्त हे भंगार तुम्हाला घेऊन जा, तसंच घेऊन जा, पैसे बीस काहीच देऊ नका. आमचा तर तिच्या बोलण्यावर क्षणभर अजिबात विश्वासच बसना. समोर पडलेला भंगार 20 रुपयाचा तरी असेल ह्याचा आम्हाला अंदाज आला होता. तरीसुद्धा ही बाई आमच्याकडून पैसे का घेत नाही ह्याचंच आम्हाला आश्चर्य वाटत होतं. मी धीर करून त्या बाईला बोललो, मावशे, आमच्याकडं 20 रुपये आहेत, तेवढं घ्या, कारण हे भंगार इकून आम्हाला बी पैसे मिळणार आहेत. नको र पोरांनो, नका देऊ पैसे, न्या तसंच समज. ती पुन्हा उदार अंतकरणानं म्हणाली. मावशे, खरंच फुकाट नको भंगार, मन्याही बोलला. राहू द्या वले, मी जेव्हा दुपारी गावात आलते तेव्हापासून तुम्ही अनवाणी उन्हातानात हिंडताय. तुमचा 5 पैशाचा बी धंदा झालेला दिसत नाही आणि तुम्ही काय धंदेवाईक भंगारवालं दिसत नाही. त्या बाईनं आमच्या परिस्थितीला ओळखलं. वय, आम्ही हे सगळं वया पुस्तकांसाठी करीतोय. मी पुटपुटलो. ती बाई आत गेली, पुन्हा बाहेर आली. आम्हा दोघांना 5-5 रुपये देत म्हणाली, हे घ्या 5-5 रुपये आणि हे भंगारसुद्धा घेऊन जा, विका आणि पुस्तकं घ्या. आम्हा दोघांना तर काहीच सुचना. नेमकं काय करावं हेच आम्हाला कळना. शेवटी मी धीर करून पुन्हा म्हणालो, मावशे, आम्ही भंगार नेतो, पण हे 5-5 रुपये नका व आम्हाला. आमच्या आया वरडत्याल आम्हाला. तिनं आम्हाला खूप समजून सांगितलं. तरी आम्ही पैसे न घेता फक्त भंगार उचलून त्या बाईचे आभार मानून गप्पा मारीत पुन्हा घरी आलो. आईला सगळं सांगितलं. ती म्हणाली, शाब्बास बाळा, असाच स्वाभिमानानं वाग. जेवढं कष्टानं मिळेल तेवढ्यात भागव. पोटाला चिमटा घे, पण कोणचंच अन्न कधीच फुकाटचं खाऊ नगस. वय आई. त्या बाईचं वर्णन आणि आडनाव सांगितल्यावर आईला तिची ओळख पटली. फुकट भंगार देणारी ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून तिची लेक सुमनच होती. तिला शेरी गावात जाधवांना दिली होती. आईच्या डोळ्यात पाणी चमकलं. तिला वाटलं की मपल्या लेकराला सुमननं एकदा खंडोबाच्या जत्रेत पाहिलं आणि लक्षात ठेवलं, त्यामुळं तिनं मदत केली असावी. रक्ताच्या मदतीला रक्त धावून आल्याची शेवटची आणि छोटीशी घटना तिच्या मनाला आनंद देऊन गेली. ती विचार करू लागली की तिच्याविषयी मला सांगावं, पण तिनं तिच्या मनाला आवर घातला. गुपित हे गुपितच ठेवलेलं बरं असा विचार करून ती माझ्या अंगावर हात टाकून झोपी गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा भाड्याची सायकल घेतली. आजूबाजूची 2 गावं पिंजून काढली, पण फारच कमी भंगार मिळालं. दिवसभर वनवन करून हाती काहीच लागत नव्हतं. हा उद्योग 5-6 दिवस सुरू होता. शेवटी आमच्या जवळचे 20 रुपये संपले.
त्यातले 12 रुपये तर नुसते सायकलीच्या भाड्यालाच गेले. उरलेल्या 8 रुपयात थोडंफार भंगार खरेदी केलं. हा उद्योग करताना कराव्या लागणाऱ्या पायपिटीमुळं घरी आल्यावर रात्री राखीस झोप लागत होती. आई हे सगळं पाहत होती. आईला कौतुक वाटत होतं आणि वाईटही. दिवसभर उन्हात पोळलेल्या माझ्या तळव्यांना काशाच्या वाटीनं मालिश करूनच ती झोपत होती. गोळा केलेलं भंगार नेऊन विकलं पाहिजे असं मनानं आणि मी ठरवलं. सगळं भंगार घेऊन अळकुटीला मोठ्या भंगारवाल्याकडे आम्ही निघालो. जाताना आम्ही गोळा केलेल्या मालाचं किती पैसे मिळतील ह्याचा अंदाज बांधून त्यातून काय काय घेता येईल ह्याचे इमले बांधत चाललो होतो. सगळं भंगार फकीरा भंगारवाल्याच्या इथं नेऊन विकलं. त्यातून आम्हाला फक्त 10 रुपये मिळाले. तेव्हा मी त्या फकीराला विचारलं, "अव दादा, आम्ही तर 20-30 रुपये मिळतील एवढं भंगार गोळा करून आणलंय ना?" "वय, तुम्ही आणलंय हे बरोबर आहे, पण तुम्ही ते सगळं मिक्स भंगार घेतलंय. त्यातून काच, पत्रा, लोखंड सगळं वेगवेगळं करून मग त्याच्या हिशोबाने वजन करून हिशोब करावा लागतोय." "असं आहे व्हय," मन्यान मी म्हणालो. "पोरांनो, हे काम एवढं सोपं नाही. आजूबाजूच्या समद्या गावात मायाशिवाय लोक कोणालाच भंगार देत नाहीत. हे काम लई गदाळ आहे आणि ह्यात फायदा पण लई कमी राहतोय." फकीरा समजून सांगत होता. आम्ही ऐकत होतो. 6 दिवस केलेली पायपीट डोळ्यात तरळू लागली होती. जाऊ द्या म्हटलं. झालं ते झालं. 20 रुपये गुंतवणूक आणि त्यातही त्या शेरीच्या बाईनं किती मोठं भंगार फुकट देऊनही आपल्याला फक्त 10 रुपये मिळालेत. म्हणजे 10 रुपये तोटा झाला. हा तोटा सहन करण्याची आमची क्षमता नव्हती. त्यामुळे आम्ही तो अल्पायुषी उद्योग थांबवण्याचं ठरवलं. तिथून निघता निघता मण्यानं मी त्या पैशातून 5 रुपयांची दोघात एक शाईची दौत विकत घेतली. उरलेले 2.5 रुपये दोघात वाटून घेतले. माघारी निघालो. ती शाईची दौत पहिले 6 महिने माझ्या घरी ठेवायची आणि दुसरे 6 महिने मन्याच्या घरी ठेवायची असं ठरलं. ज्याच्या पेनातली शाई जेव्हा संपल तेव्हा ज्याच्याकडे दौत असेल त्याच्या घरी जाऊन पेनात शाई भरायची असं ठरलं. मला एक शाई पेन वक्तृत्व स्पर्धेत मिळाला होता, पण शाई नसल्यामुळं त्यात 3 वर्ष शाई भरलीच नव्हती. त्या पेनाच्या पोटाची सोय होऊन त्याच्या पोटाला पोटभर शाई मिळणार म्हणून मला थोडासा आनंद झाला. भंगारवाल्याच्या सल्ल्याप्रमाणे आम्ही भंगार गोळा करायचा छोटासा उद्योग बंद केला. अतिशय निराश मनानं मी आईकडं 2.5 रुपये देऊन टाकले. आईनं दिलेल्या भांडवलात वाढ न करता तोटाच केल्यानं मला खूप वाईट वाटत होतं. पण आईनं मात्र मला धीर दिला. "हे बघ बाळा, तुम्ही काय तमाकू बिमाकू घेऊन तर नाही ना खाल्ली? तुम्ही आता झाडं हलवून पाहिलंय ना? आता त्यात तुम्हाला नाही आलं यश, त्यात तुमची काय चूक? पण आई, तू हाल मला पावत नाही ग. ह्या दुष्काळामुळं कुठं मोलमजुरी बी मिळत नाही ग. तुला आणि शेळ्यांच्या कर्जाचं हप्ता बी बोकांडी बसलत. 7वी पास झाल्यावर लई पैसे लागतील ग शाळेला. लागून दे मला, करू मला काहीतरी आपुन्या. घे घास तुकडा खाऊन." आई बाप बनून धीर देत राही. माझी शाळा बंद होऊ नये म्हणून रात्रंदिवस राबत होती, काळजी करत होती. जसा जसा निकालाचा दिवस जवळ येत होता तसं तसं आम्हा दोघांच्याही जीवाची उलाढाल जास्त होत होती. गावातल्या इतर पोरांना पास व्हायची चिंता लागली होती, तर मला पास तर होणारच, पण त्यानंतर पुढल्या वर्गाचा खर्च कसा भागवायचा ह्याची चिंता लागली होती. त्यामुळं मला रात्र झोप येत नव्हती. ह्या दरम्यान मी केशवच्या घराला 6 दिवस राबून रंग दिला होता. त्याचे 20 रुपये माझ्याकडे साचले होते. आई त्या पैशाला हात लावित नव्हती. ज्या गाडग्यात पैसे ठेवले होते ते गाडगं मी दिवसातून 5-6 वेळा तरी जाऊन चाचपत होतो. पुन्हा पुन्हा 5च्या आणि 2च्या नोटा मोजीत होतो. पिक्चरमध्ये पाहिल्याप्रमाणे काहीतरी जादू होऊन हे छोटंसं गाडगं पैशांनी भरून जावं असं मनात येऊन जात होतं. पण तसं होत नव्हतं, होणारही नव्हतं. कारण आईनं सांगितलं होतं की पिक्चरमधलं खोटं असतंय. कुणाचे आंबे उतरवणं, कुणाचं सरपण वाहून देणं, कुणाची घरं सारवू लागणं, कुणाच्या बांधणी रचू लागणं, अशी छोटी मोठी कामं करून आम्ही मायलेकरं आमच्या पोटाची खळगी भरत होतो, जीव जगवत होतो. उन्हाळा कसा बसा काढला होता. खेटरी कौलाच्या सापटीतले इचू उन्हाळ्यात अंगावर पडून डंख मारत होते. त्यांची ती वंशपरंपरा होती.
इचू चावला तरी चढत नव्हता. त्या विंचवाच्या विषापेक्षा माझ्या निकालाच्या काळजीचं विष आईच्या काळजाला भिनलं होतं. निकालाचा दिवस जवळ आला होता. घराची घालमेल वाढत होती. मी गावात जाऊन वाण्याच्या दुकानातल्या कॅलेंडरवरची तारीख बघून येत होतो. निकाल किती दिवसावर आलाय हे आईला सांगत होतो. जणू काय आयुष्यातली सगळ्यात मोठी घटना घडणार होती आणि त्यानंतर आमचं सगळं आयुष्यच बदलणार होतं. जणू काय आईच्या सगळ्या विवंचना, काळज्या, दुःख नष्ट होणार होतं. इतकं 7वीचं वर्ष महत्त्वाचं वाटत होतं. आई देवळीतल्या विठ्ठलाच्या फोटोसमोर हात जोडून मनातल्या मनात मी पास व्हावा म्हणून मागणं मागत होती. मुंजाबासमोर कुणीतरी लावलेली अगरबत्ती अर्धवट जळून शिल्लक होती. ती अगरबत्ती आईनं पेटवून विठ्ठलासमोर एकदा लावली होती. तशी ती कधी अगरबत्ती घरात आणतही नव्हती आणि देवासमोर लावतही नव्हती. पण मी पास झालो म्हणून ती असं करत होती. खरं तर 7वीला मी होतो, पण परीक्षेला जणू काय आईच बसली होती असं झालं होतं. बापाच्या भूमिकेत शिरून कष्टणारी आई स्वतःच पबू झाल्यासारखी वागत होती. आजवर पावसाशिवाय एवढी वाट तिनं कशाचीच पाहिली नव्हती. माझं पास होणं तिला एवढं महत्त्वाचं वाटत होतं.